नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आज आपण 25 ऑगस्टचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय की सायली बेचैन झालेली असते आणि म्हणत असते की काहीच कारण नसताना इतकं मला अस्वस्थ का वाटतं, यांच्याशी बोलू का एकदा, म्हणून ती अर्जुनला फोन लावते. आता बघा अर्जुनचा काही फोनच लागत नाही आणि त्यामुळे ना सायली आणखीनच बेचैन झालेली असते. इकडे चैतन्य सांगत असतो की इकडे अश्विनच्याच हॉस्पिटल आम्ही अर्जुनला घेऊन आलोय, अश्विन आहे येते, तुम्ही काळजी करू नका आणि मी सुद्धा आहे. तर अस्मिता म्हणते की ठीक आहे मग चैतन्य, आम्ही इथून लगेच निघतो. चैतन्य म्हणतो नाही नाही, तुम्ही सगळे एकत्र एकदम निघू नकात. काय नाही की तुम्ही जर का बाहेर पडलात ना की सायली वहिनीला शंका येईल, सायली वहिनीला यातलं काही कळता कामा नये, असं चैतन्य सांगत असतो. आणि कल्पना तर एकसारख्या रडत असतात. आता बघा हे ऐकून श्वेताला खूप वाईट वाटतं. श्वेताला वाटत असतं की हे सगळं सायलीला समजावं म्हणून. प्रतिमात्या म्हणतात हो आपण हे सगळं सायलीला नको सांगायला, कारण या अवस्थेत तिला आता धक्का नको बसायला. चैतन्य म्हणतो एक एक करून आहे ना सगळेजण बाहेर पडा, शक्यतो ना लक्ष घ्या की सायली वहिनीला कळता कामा नये, आणि शक्यतो तुम्ही सगळे नाही आलात ना तरीही चालेल, मी आहे तर अर्जुनची काळजी घ्यायला. पण कल्पना खूप रडायला लागतात आणि म्हणतात की नाही 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 नाही, मी तर जाणारच, मी जाणारच, म्हणून खूपच रडायला लागतात. अस्मिता म्हणते ठीक आहे चैतन्य, आम्ही बघतो काय ते, असं म्हणून अस्मिता फोन ठेवून टाकते. आता बघा इकडे प्रतिभा त्या म्हणतात की प्रताप, मला असं वाटतं की तू आणि कल्पनानं आता हॉस्पिटलला जावं आणि मी आणि अस्मितानं इथेच थांबतो, म्हणजे सायलीला ना काही संशय येणार नाही, असं प्रतिमात्या पण रडत रडत सांगत असतात. तर श्वेता काय म्हणते, मी काय म्हणते तुम्ही सगळेजण जा ना अर्जुन सरांना बघायला, काहीतरी कारण काढून सगळेच जा, आणि हो सायली त्याची अजिबात काळजी करू नका, मी थांबते येते तिच्याजवळ आणि मी सांगेन तिला काय ते, आणि मी तिला काही सांगणार सुद्धा नाही की संशय येईल, त्यामुळे नको सगळे जायला. प्रतिमात्या सुद्धा म्हणतात की हो आपण अर्जुनला बघायला ना नंतर जाऊयात, आत्ता सायलीची तब्येत जपणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, असं प्रतिमात्या म्हणत असतात. आणि म्हणतात प्रताप कल्पना तुम्ही दोघंही निघा बरं. आता अस्मिता फोन देते आणि हे दोघं जण होत असतात की तिथं तुमचं अर्जुनला बघणं झाली की मला लगेचच फोन करा. हा प्रतापराव म्हणतात हो. आता बघा हे दोघं जण गेल्यानंतर आहे ना प्रतिमात्या आणि अस्मिता ह्या दोघी जणी खूपच रडत असतात. आणि हे सगळं बघणे श्वेताला इतकी मजा येत असते ना की बस. प्रेक्षकांना आजचा भाग सुद्धा खूप छान आहे, तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा. श्वेता म्हणत असते की रडू नका हो तुम्ही ना जरासा धीर धरा, अर्जुन सरांना ना काही होणार नाहीये आणि अर्जुन सर अगदी सुखरूप राहतील, सांभाळा स्वतःला प्लीज, असंही श्वेता म्हणत असते. आणि आता अस्मिता आणि प्रतिमात्या खूप रडत असतात. इकडे आपण पाहतोय की राकेश प्रियाला भेटायला आलेला असतो आणि म्हणत असतो की प्रिया अगं कमाल आहेस तू, कमाल, अगं इथे बसून तू दोरे हलवल्यास आणि तो अर्जुन तिकडे कळसूत्री बाहुलीसारखा नाचायला लागला, वाव कमाल आहेस तू. आता प्रिया म्हणते हात दे मला, राकेश म्हणतो काय, तर म्हणते हात दे रे. आता बघा ही प्रिया ना इतकी प्रेग्नंट आहे बघा, 7 महिन्याची, तरीसुद्धा ना चेअरवर उभा राहते आणि आता त्या टेबलवर पण चढते. आणि ती कॉन्स्टेबल म्हणत असते प्रिया अगं हे सगळं काय करते, तर प्रिया आता त्या चेअरवरती उभारते, टेबलवर काय पाईल ठेवते आणि म्हणते की मी प्रिया सुभेदार आहे, मी कोणावरही राज्य करू शकते, कोणतीही भिंत कोणतीही गरज ना मला अडवू शकत नाही, मी जी गोष्ट करते ना त्यात मी जिंकतेच, असंही प्रिया म्हणत असते. आता कॉन्स्टेबल म्हणते जिंकशील ग बाई तू, पण खाली उतर, कोणी जर का बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. प्रिया म्हणते हे, तर राकेश म्हणतो बरं आता उतर, खरंच उतर. आता पुन्हा राकेश हात पकडते आणि आता खाली उतरते. आता उतरते म्हणजे तिथेच टेबलवर बसते. राकेश म्हणतो बरं मला एक गोष्ट सांग, तुझ्या या ट्रॅपमध्ये अर्जुन इतक्या सहज अडकेल हे सगळं तुला कसं माहिती ग. प्रिया म्हणते जितकं मी अर्जुन आणि सायलीला ओळखते ना तितकं ते स्वतःला सुद्धा ओळखत नाहीत. राकेश आता हसायला लागतो. प्रिया म्हणते अर्जुनचं इन्व्हेस्टिगेशन गेल्या काही वर्षात आहे ना मी खूप जवळून बघितलंय, त्याची विचार करण्याची पद्धत, त्याची काम करण्याची पद्धत ही सगळी ना मला चांगलीच माहिती आहे, आणि म्हणून तर मग मला आता माहिती ना की सुभेदारांच्या घराला जवळजवळ सुतक लागलेलं आहे म्हणून. आणि प्रिया आणि राकेश पुन्हा हसायला लागतात. आता प्रिया म्हणते राकेश ऐक ना, श्वेताला कॉल कर ना, मला त्या तिथल्या वातावरण ऐकून असं कान तृप्त करून घ्यायचे, लावणारे फोन, आणि लवकर लाव. राकेश म्हणतो हा पण माझा फोन बाहेर आहे ना. आता प्रिया म्हणते अरे बत्तर या सीमाला दर महिन्याला इतके पैसे कशाला देतोस, तिचा फोन घे ना मग. आता लगेच राकेश म्हणतो मॅडम तुमचा जरा फोन द्या म्हणून. आता ही सीमा फोन देते आणि म्हणते हा फोन देते, पण तू ना प्रिया आधी पटकन खाली उतर, कुणी आलं ना तर प्रॉब्लेम होईल. प्रिया म्हणते झालं हीच काही झाली की प्रॉब्लेम होईल काय ग, तुझं सारखं एकच बोलत असतेस बघ तू, असं म्हणून प्रिया आता उतरते आणि आता त्या चेअरवरती बसते. आणि राकेशला म्हणते हा लाव फोन. आता राकेश पण या श्वेताला फोन लावतो आणि आता फोन स्पीकरवर टाकतो. ही श्वेता आता फोन उचलते आणि म्हणते हॅलो. तर प्रिया म्हणते श्वेता अगं घरातमध्ये काय चाललंय ग. प्रिया आता श्वेता म्हणते तू तिथे जेलमध्ये बसून केलेल्या जादूच्या प्रयोगांचा ना इथे रिझल्ट बघते मी, एकदम मज्जा, घरात नुसती रडारड चालू आहे, अर्जुन गेल्यासारखं ना वातावरण चालू आहे इथे. प्रिया म्हणते अगं हो पण अर्जुन गेलीची अजून बातमी नाही ना आली दुर्दैवानं. बघा पुढे प्रिया म्हणत असते ना आणखीन की पण आता ठीक आहे, मग आता इथून पुढे ना सगळं काही माझ्या मनासारखंच होणार आहे, म्हणून प्रिया खुश झालेली असते आणि म्हणते की अर्जुन मरायला टेकला. ही बातमी कळल्यानंतर
तर सायलीची तब्येत बिघडली असेल ना गं, आणि तिला तिला एकदम चक्कर वगैरे आली का गं? तर श्वेता म्हणते नाही. प्रिया म्हणते कसं काय? श्वेता म्हणते बरी येते म्हणजे काय ना की अजून तिला माहितीच नाही आहे. आणि आता असं म्हणल्यानंतर श्वेता आणखीन म्हणते की घरच्यांनी ना सायलीला काही सांगायचं नाही असं ठरवलं. प्रिया म्हणते अरे असं कसं काय बरं, सायलीला तर कळायलाच हवं ना, तू तू जाऊन सांग बरं तिला. आता ही श्वेता म्हणते अगं हो, घरच्यांनी जे ठरवलंय तिला जाऊन सांगायचं नाही तर मी डिरेक्टली जाऊन कसं काय सांगणार बरं, तुला कळतंय का? आणि हे बघ पण माझे ना प्रयत्न सुरू आहे श्वेता. आता ही प्रिया म्हणते ए तसले प्रयत्न वगैरे सुरू आहेत मला सांगायचं नाही हां, तुला सांगते मी, हे करायचं म्हणजे करायचंच. आता ही प्रिया बघा श्वेताला पण अरे रवी करते हां, आणि म्हणते हे बघ तू ना डायरेक्टली जाऊन सायलीला जाऊन सांग की अर्जुन मारायला टेकलाय म्हणून. हे ऐकून जर का सायली अशी जिन्यावरून गडगडत खाली आली आणि त्यात जर का तिचं बाळ गेलं तर बापरे किती क्रूर आहे ना ही प्रिया प्रेक्षकांनो, आणि खूप हसायला लागते आणि म्हणते की एक्स्ट्रा बोनसच मिळेल ना, अरे मी तर ना जेलभर पेढे वाटेन. आता ही श्वेता म्हणते तुझी ही पण इच्छा ना पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करते असं ही श्वेता सांगत असते. खरंच प्रेक्षकांनो ही प्रियाना अगदी क्रूरतेचा कळस दाखवला ह्या. आणि आता प्रेक्षकांनो आपण आता पुढचा सीन पाहतोय तो म्हणजे अर्जुनला आता हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि त्याच्यावरती ना ट्रीटमेंट सुरू असते. म्हणजे जसं की आता त्याला सलाईन दिलं जातं, त्याच्या जखमा सगळ्या स्वच्छ करून त्याला ना पट्टी वगैरे दिली जातं. अर्जुनला आता सलाईन लावलं जातं पण अर्जुनची कंडिशन आहे ना एकदम क्रिटिकल दाखवली ह्या. आणि आता बाहेर आहे ना अश्विन आणि आता चैतन्य दोघीजण सुद्धा काचेतून अर्जुनला बघत असतात. आणि हे सगळ्यांना पाहून खरंच अश्विन रडत असतो आणि त्याचबरोबर चैतन्य सुद्धा खूप रडत असतो, कारण अर्जुनची क्रिटिकल कंडिशन आता कोणालाच बघवत नाही. आणि आपण पाहतोय की इकडे सायली पुन्हा एकसारख्या फेऱ्या मारत असते आणि सतत विचार करत असते की कुणीच माझा फोन का उचलत नाही आहे. चैतन्य भाऊजींना आता फोन करते म्हणून फोन लावते बघा, तर चैतन्याचा पण तिला फोन लागत नाही. आणि सायली इतकी म्हणजे सायली म्हणत असते की अरे चैतन्य भाऊजी पण माझा फोन उचलत नाही आहे, अरे असं का करतायत हे सगळे. ठीक आहे आता ना मी इन्स्पेक्टर सावंतांनाच फोन लावते म्हणून सायली इन्स्पेक्टर सावंतांना सुद्धा फोन लावते. आणि बघा सावंतांना फोन लावते तर आता त्यांचाही फोन लागत नाही म्हणून सायलीची आता चिडचिड व्हायला लागते, कारण कुणीच तिचा फोन उचलत नाही. अर्जुन आणि मानसीबद्दल काहीच बातमी समजत नसते सायलीला. सायली म्हणते की अरे हे दोघेजण माझा फोन का उचलत नाही आहेत, नक्की काय सुरू असेल तिथे. आणि श्वेता इकडे खुश होऊन म्हणत असते की आता ती मानसी सुद्धा आपल्या बाजूने आहे ना, ती कोर्टात सायलीच्या विरोधात बोलणारच आहे ना. तर आता बघा राकेशचं ना तोंडच शेवाळतं हां. आणि आता ही श्वेता म्हणते त्यामुळे तर आपल्याला बोनसच मिळेल ना. प्रिया म्हणते हो हो खरंय खरंय. ए राकेश तू याबद्दल मला काही सांगितलंच नाही, मानसी सायलीच्या विरोधामध्ये साक्ष द्यायला तयार तर झाली आहे ना. आता राकेश काहीच बोलत नाही. म्हटल्यानंतर श्वेता म्हणते हॅलो राकेश. प्रिया आता ना पटकन ना त्याचा असं हनवटी पकडते आणि म्हणते ए राकेश मानसी सायलीच्या विरोधात साक्ष द्यायला तयार झाली आहे की नाही. तर राकेश म्हणतो नाही. आता प्रिया इतकी चिडते ना त्याला ना मागे ढकलून देते आणि म्हणते की काय. राकेश म्हणतो अगं त्या बाईने ना तिला खूप घाबरवलं, पण ती आहे ना एवढी लहान मुलगी काही बोलायला तयारच होत नाहीये, तिला खूप आम्ही त्रास दिला. श्वेता म्हणत असते की डायरेक्ट काय बोलतोयस तू, तुला कळतंय का. आणि म्हणजे ती कोर्टामध्ये सायलीच्या विरोधात बोलणारच नाही सांगणार ती की हे सगळं सायलीने केलंय म्हणून. आणि बघा राकेश म्हणतो आता हे बघ मला तर असं नाही वाटत आहे की ती काही बोलेल म्हणून. प्रिया खूपच चिडत असते. राकेश पुढे म्हणतो की शिवाय अण्णांचा सुद्धा एक गुंड पकडला गेलाय म्हणून. आता या श्वेताला प्रियाला ना खूपच राग येतो. प्रिया तर इतकी संतापते ना की बस त्याची कॉलर पकडते आणि मग हे सगळं तुम्हाला आत्ता सांगतोयस, अरे आपला माणूस पोलिसांच्या ताब्यात आहे, ही गोष्ट तुला काही फालतूक वाटते का. हां फालतूक वाटते का. आणि तुम्हाला इतकं वेळ झालं हे सगळं का नाही सांगितलं. आणि ती मानसी सायलीच्या विरोधात स्टेटमेंट द्यायला तयार झाली नाही, ही गोष्ट तुला मला इतक्या वेळ सांगता आली नाही का. हां म्हणून नाही ना त्याला असं कॉलरला धरून पकडत असते आणि म्हणत असते की राकेश हे सगळं आपण का केलं सांग, ही एवढी मेहनत मी का घेतली. कॉन्स्टेबल म्हणते प्रिया शांत हो, कुणी बघितलं ना तर प्रॉब्लेम होईल. आता प्रिया त्या सीमावरती सुद्धा जोरात ओरडते आणि म्हणते गप्पा बसायचा तुला सांगून ठेवते. आणि आता राकेशला म्हणते की मला सायलीला ना त्या घाणेरड्या आरोपाखाली आयुष्यभर इथे जेलमध्ये सडवायचंय म्हणून मी हे सगळं केलं होतं ना राकेश. आणि मग जर का मानसी सायलीच्या विरोधात काही बोलीच नाही तर हे सगळं कसं शक्य होणार आहे. म्हणून राकेशला ना असं काही गचुरं त्याचं पकडते, त्याची कॉलर पकडते आणि त्याला जोरात त्याच्या खुर्चीवरती ना फेकून देते आणि वरून ना त्याला एक थोबाडी सुद्धा जोरात देते. बापरे या राकेशला सुद्धा ना ही प्रिया ना खूपच मारायला लागते हां आता. आणि हे सगळं ना हे म्हणजे साऊंड स्पीकर ऑन असतो आणि हे सगळं ही श्वेता सुद्धा ऐकत असते. आता बघा इकडे ना सायली खूप हताश झालेली असते आणि आता ती बेडवर बसते आणि म्हणते की पोटावरती हात ठेवून बाळा तुझे बाबा आणि मानसी ताई सुखरूप असतील ना रे असं म्हणून पोटावरती हात ठेवते आणि म्हणते की बाळाची काही हालचालच जाणवत नाही. तर सायली म्हणते बाळा मी एरवी तुझ्याशी काही बोलले तर तू हालचाल करतोस ना रे, मग आताच तू शांत
शांत कायच इतका, असंही सायली म्हणत असते. आणि पोटावर हात ठेवून पुन्हा पुन्हा म्हणते, ए बाळा सांगणार रे मला, तुझे बाबा शांत तरी असेल ना, तुझे बाबा सुखरूप तरी असतील ना रे, बोलणार रे बाळा काहीतरी. आणि बाळाची काही हालचालच होताना दाखवलेली नाहीये. आणि सायली ना तितकी जास्त बेचैन व्हायला पण लागते. आणि आता ना अक्षरशः सायली रडायला लागते अर्जुनच्या काळजीने. तिला काही सुचत नसतं की काय करावं. त्यांना जोरजोरात मारून घेते. राकेश म्हणतो, प्रिया अगं काय करतेस तू, वेड लागलाय का तुला. प्रिया जोरात ओरडते, हो लागलंय मला वेड लागलंय मला. आणि म्हणते की राकेशला तुमच्यासारख्या मूर्ख माणसांवरती माझा सगळा प्लॅन सोपवला ना मी, आणि त्या क्षणी तर मला वेड लागले, असंही प्रिया म्हणते. आणि बघा आता अजूनही फोन चालू असतो आणि श्वेता सगळं ऐकत असते. आता पुन्हा त्याची कॉलर पकडते आणि म्हणते की तुम्ही किती मोठा प्रॉब्लेम करून ठेवला, हे तुम्हाला कळतंय का. अरे कळतंय का तुम्हाला, मानसी आपल्या बाजूने व्हायच्या आतच पोलिसांच्या ताब्यात गेली, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही खूप मोठी रिस्क आहे. अरे आता जर का ती सायलीच्या विरोधात काही बोलीच नाही तर काय करायचं आपण, आणि नाही बोली तर सांग ना, म्हणून त्या राकेशला पुन्हा ढकलून द्यायला लागते. आणि म्हणते सगळा प्लॅन फसेल आता माझा, आता मी काय करू, म्हणून खूप हायपर व्हायला लागते. आणि म्हणते की माझी सगळी मेहनत वाया जाईल, सायली निर्दोष मुक्त होईल, म्हणून ती चेअर वगैरे तिथली फेकून देते आणि जेलमध्ये आदळापट करायला लागते. श्वेता म्हणते, ए प्रिया काय चाललंय ग तुझं, हे राकेश सावर जरा तिला. राकेश म्हणतो, हो ए प्रिया प्लीज अगं प्लीज जरा शांत हो, अगं आता हॉस्पिटलमध्ये अर्धमेल्या अवस्थेमध्ये आहे आणि याचा परिणाम तर आता त्या माणसाच्या डोक्यावरती होईलच ना. आता हे बघ प्रिया, ऐक ना, आपल्याकडे ना आणखी ना भरपूर वेळ आहे, आपण आहे ना तिला गाठू आणि तिला कन्व्हिन्स करू ना. हे बघ मी आणि सचिन हे काम करतो, प्लीज तू भडकू नकोस ना. आता प्रिया पुन्हा त्या राकेशची कॉलर पकडते आणि म्हणते, मला आश्वासन द्यायचं नाही, हां हे काम आता तुम्हाला करावंच लागेल, लक्षात ठेवा. त्या मानसीला इतकं घाबरवून सोडा ना की ती सायलीच्या विरोधामध्ये स्टेटमेंट द्यायला तयार व्हायलाच हवी आहे, येते का लक्षात तुमच्या, असं ही प्रिया म्हणत असते. हां आणि राकेशला पुन्हा एकदा म्हणते, मानसी तयार व्हायलाच हवी, आणि जर का तसं झालं नाही ना तर आपण संपलो, असं म्हणून ती पुन्हा राकेशला ना फेकून देते. बापरे प्रेक्षकांना, आज या राकेशला ना चांगला चोप बसला या प्रियाकडून. आता आपण पाहतोय पुन्हा हॉस्पिटलमधला सीन. आता इकडे चैतन्य आणि अश्विन दोघंही इमोशनल असतात आणि आता ICUच्या बाहेर असतात. चैतन्य म्हणतो, अश्विन अर्जुन बरा होईल ना रे. तर बघा अश्विन गप्पच बसतो आणि फक्त चैतन्यकडे बघत असतो. तर चैतन्य म्हणतो, ए अश्विन हे बघ प्लीज फक्त हो म्हणणारे, आत्ता हो म्हणणारे, प्लीज माझ्या समाधानासाठी तर हो म्हणणारे. आणि चैतन्य पुढे म्हणते, अरे हे बघ मी वाटेल तशी कोणाची मस्करी करतो, वाटेल ते लोकांना बोलतो, याचा अर्थ असा नाही का रे, की असं वाटत नाही का की मला काही वाटत नसतील. अरे मला पण भावना आहेत, मला पण मन आहे रे अश्विन. अरे प्लीज अश्विन, मला आत्ता सांगणार आहे की अर्जुनला काही होणार नाही म्हणून, बोलणार आहे सगळं काही नीट होणार आहे म्हणून. अरे त्याला जर का काही झालं ना तर मला नाही सहन होणार रे, असं म्हणून चैतन्य खूप इमोशनल होत आणि रडायला लागतो आणि म्हणते की अर्जुनशिवाय माझ्या आयुष्यात मला कुणीच नाही रे दुसरं, माझी रिक्वेस्ट आहे तुला, प्लीज आत्ता हो म्हणणार आहे. आणि आता बघा चैतन्य आणि अश्विन दोघंही एकमेकाला घट्ट मिठी मारतात आणि खूप रडतात, खूपच रडतात. आता इतक्यातच ना प्रतापराव येतात आणि अश्विन म्हणून हाक मारतात. आता कल्पनाताई आणि प्रतापराव हॉस्पिटलमध्ये येतात. आता हे दोघे जणांना बघून ना प्रतापराव म्हणतात, ते अश्विन चैतन्य अरे बोला ना काहीतरी, अश्विन सांगणार आहे अर्जुन कसं आहे रे, अर्जुन बोलणार आहे अश्विन, अर्जुन व्यवस्थित आहे ना. कल्पनाताई पण म्हणतात, अरे बोला ना अर्जुन कसं आहे म्हणून. आता बघा अश्विन आणि चैतन्य या दोघांना ना घट्ट मिठी मारतात आणि हे चौघजण सुद्धा ना खूपच रडतात. आणि आता कारण अर्जुनची अवस्था ना खूपच क्रिटिकल असते. प्रतापराव म्हणतात, अश्विन अरे काहीतरी बोलणार आहे. अश्विन म्हणतो, आमची टीम आहे ना सगळे प्रयत्न करते ग मामा, पण काही केलं ना अजून दादाला ना खूप मारमुळे त्याचा ब्लड लॉस सुद्धा खूप झालेला आहे ग, असं अश्विन सांगत असतो. आता कल्पनाताई लगेच त्या काचेतून बाहेर आतून पाहतात ना की तिथे अर्जुनवरती ट्रीटमेंट चालू असताना त्याला झोपवलेलं असताना. आता इकडे कल्पनाताई आणि प्रतापराव दोघेजण सुद्धा ICUच्या काचेतून अर्जुनला बघत असतात. आता हे सगळं बघून आहे ना अश्विन म्हणत असते की मामा प्लीज शांत हो मामा. आणि कल्पनाताई रडत असतात. त्याने म्हणतात, हे सगळं काय होऊन बसलं रे अर्जुनला माझ्या. आणि आता अश्विन म्हणतो, हे बघ मामा आपल्याला ना, आणि कल्पनाताई एकसारख्या रडत असतात. इकडे आपण पाहतोय महिपत जोरात सचिनला थोबाडीत देतो. आता सचिन अण्णा म्हणून ओरडतो. महिपत म्हणतो की आपण पाहतोय की आता महिपत इतका चिडलेला असतो ना की बस. त्याचबरोबर तुमचा एक माणूस सुद्धा पोलिसांच्या ताब्यात घेता. अरे तुम्ही हे सगळं काही मुद्दामून करताय रे, अरे मला जेलात पाठवण्याची ही सगळी सोय करताय का तुम्ही. सचिन म्हणतो, असं काहीच नाही यांना. महिपत म्हणतो, असं काही नाही तर मग कसं आहे सांग ना. शांत राहा. त्या प्रियाला ना राकेशने सांगितलंय की त्या माणसाचं ना तोंड बंद करता येईल, आणि तेच तर प्रयत्न करण्यासाठी तो राकेश पोलीस स्टेशनच्या जवळ गेला. आता सध्या तो तुमच्या माणसाला आणि मानसीला बोलू देणार नाही यांना. महिपत म्हणतो, भरोसा तर कोणावर ठेवलाय, राकेशवर. अरे ज्याच्या मेंदूच्या ठिकाणी
लोकांनी ना वाटाणा ठेवलाय. सचिन म्हणतो ना तुम्ही टेन्शन घेऊ नका, ती यावेळेला ना राकेश नक्की काम करेल. आता महिपत म्हणतो माझा आता ना कोणावरच भरोसा राहिला नाही, माझा भरोसा फक्त त्या प्रियावर आहे. पण ती जेलातनं बाहेर येऊन काही करू शकत नाही आणि तिने एखादा प्लॅन केला तर त्या प्लॅनचं वाटोळं करायला तुम्ही आहेतच ना. सचिन म्हणतो अण्णा यावेळेला प्लॅन फसणार नाही, प्लीज अण्णा समजून घ्या. आता आपण आहे ना राकेशच्या कॉलची वाट बघूया. महिपत म्हणतो मी कोणाची वाट बघत नसतो, कोणाच्या बापाची वाट बघत नसतो, तू लाव फोन, असं म्हणून महिपत आता सचिनवरती खूप ओरडत असतो. इकडे आपण सुभेदारांच्या घरातला सीन पाहतो. इकडे ना कल्पनाताई आणि आता ही अस्मिताई ना या दोघीजणी खूप रडत असतात. आता ही श्वेता म्हणते की अस्मिताताई मला माहिती आहे की हे दुःख तुम्हाला खूप मोठं वाटतंय, पण प्लीज धीर धरा. आणि अस्मिता सतत फोन हातात घेऊन बघत असते की अजून कसा कोणाचा फोन येत नाही आहे म्हणून. आणि अस्मिता म्हणते की अर्जुनवरती असं संकट खरंच का आलं असेल बरं. आणि आता हायपर व्हायला लागते. अस्मिता सुद्धा निरडायला लागते आणि म्हणते की त्याने ना का घडतंय, का घडलं असं त्याच्या बाबतीत म्हणून अस्मिता बोलत असते. प्रतिमा त्या म्हणतात देव बघतोय अस्मिता, सगळं काही देव बघतोय ग, तो अर्जुनचं ना कधीच काही वाईट होऊ देणार नाही. आता श्वेता पण तिथंच असते ना, तर तिला हे काही आवडत नाही. अस्मिता म्हणते त्याला शुद्ध म्हणतात. मागाशी प्रताप फोनवरती म्हणाला की डॉक्टर अजूनही काही सांगत नाही येत नीटचं. आणि अस्मिता पुन्हा एकदा फोन घेते आणि म्हणते की अरे अजूनही मग कोणी काहीच रिप्लाय देत नाही आहे. श्वेता म्हणते देव पण ना अर्जुन सरांसारख्या लोकांचीच का परीक्षा घेतो ना तेच कळत नाही आहे. आता बघा वरून आहे ना सायली यायला लागली असते आणि हे ना श्वेता बघते, म्हणजे खाली उभारलेले असतात ना या तिघीजणी आणि ही फक्त ना श्वेता बघते की सायली यायला लागली म्हणून. तर लगेच म्हणते अर्जुन सर एकटेच गेले होते ना मानसीला शोधायला, नाही म्हणजे त्यांनी पोलिसांना तरी न्यायला हवं होतं ना त्यांच्याबरोबर ती, असं सायलीला बघून मुद्दामून श्वेता बोलत असते. पुढे बघा श्वेता म्हणते की ती लोक किती भयंकर असतील नाही का. आणि मुद्दाम एका नजरेने ना सायलीकडे बघत असते आणि एकीकडे ना बोलत असते. अस्मिता म्हणते मी ना अश्विनलाच व्हिडिओ कॉल करते, म्हणजे तिथे नक्की काय चालेल ना ते आपल्याला कळेल. आता हे सगळं सायली ऐकते आणि हे सगळं श्वेता मुद्दामून करत असते. आता आपण पाहतोय की ही अस्मिता आहे ना अश्विनला व्हिडिओ कॉल करायलाच लागली. इतक्यातच ना सायली पाठीमागून येते आणि म्हणते की अश्विन भाऊजींना फोन का करतेस ग तो अस्मिता. आता असं म्हणल्यानंतर एकदमच आहे ना अस्मिता आणि आता प्रतिमा त्यांना काय बोलावं ते समजतच नाही. इकडे आपण पाहतोय की आता प्रताप सुभेदार, कल्पनाताई आणि आता डॉक्टरांच्या केबिनमध्ये आलेले असतात. म्हणतात की अर्जुन का तुम्हाला चुकीची आशा देणार नाही. त्यांच्या ना जखम जी आहे ती खूप खोल आहे, त्यांच्या कमरेला सुद्धा ना खूप मार लागला, त्यामुळे त्यांचा मनका डॅमेज होण्याची सुद्धा खूप शक्यता आहे. कल्पनाताई म्हणतात काय अश्विन म्हणजे अरे याचा अर्थ काय. अश्विन म्हणतो की मम्मा कंडिशन थोडी ना क्रिटिकल आहे, हे बघ फाईन सर्जरी करावी लागेल आपल्याला. प्रतापराव म्हणतात चालेल डॉक्टर, हे बघा गरज असेल ना ते सगळं काही करा तुम्ही. अश्विन म्हणतो की पण डॉक्टर मला एक गोष्ट सांगा की ही सर्जरी किती कॉम्प्लिकेटेड असेल आणि सर्जरीनंतर दादा रिकवर होण्याचे किती चान्सेस आहेत. तर डॉक्टर म्हणतात हे बघा सर्जरी खूपच कॉम्प्लिकेटेड असणार आहे आणि मी आता कुठलीच गॅरंटी देऊ शकत नाही तुम्हाला, त्यामुळे काय होईल मी काही सांगू शकत नाही. फक्त एवढंच तुम्हाला सांगू शकतो की आम्ही आमचे ना पूर्ण प्रयत्न करतोच आहे म्हणून. आता इकडे चैतन्य आणि कल्पनाताई दोघंजणी खूपच रडायला लागतात. आपण आता पुन्हा सुभेदारांच्या घरातला सीन पाहतोय. आता सायली एकदम आली. आता हे दोघांनी कळलं की पटकन आहे ना प्रतिमा आणि अस्मिता लगेच पटापट डोळे पुसतात आणि आता सायली येते आणि म्हणते अश्विन भाऊजींना तू का फोन करतेस. आता अस्मिता म्हणते की अगं काही नाही, काय आहे ना की अश्विन आज हॉस्पिटलमध्ये गेला आणि तिथे गेल्यावरती तिने मला आज कॉलच केला नाही, म्हणजे तो काय खाल्लं काय जेवलाय हे विचारायला नको का, म्हणून मी फक्त विचारत होते की तू काय खाल्लंस म्हणून. आता प्रतिमा त्या सुद्धा म्हणतात हो ग हो. सायली म्हणते नक्की का. तर अस्मिता म्हणते हो, पण सायलीला हे काही खरं वाटत नाही. सायली म्हणते पण तुम्ही दोघीजणी माझ्यापासून काहीतरी लपवताय ना, कारण या दोघींच्या चेहऱ्यावरून हे स्पष्ट दिसत असतं. सायली म्हणते बघा मला मगापासून खूप भीती वाटते आणि मला नक्की कळत नाही की ही भीती का वाटते ते, आणि यामध्ये ना तुमचे चेहरे बघून आहे ना मला असं वाटतंय की सगळं काही ठीक नाही आहे म्हणून. असं सायलीला आता चांगला संशय आला आहे. सायली म्हणते नक्की काय झाले प्लीज मला सांगा ना. अस्मिता म्हणत असते अगं खरंच काही नाही आहे, हे बघ काय झालं ना की तू ज्यावेळेस मगाशी वरती गेलीस ना त्यावेळेस आहे ना मम्मीच्या कमरेमध्ये अचानक उसण भरली, कारण आणि त्यावेळेस मी तुला सोडायला तुझ्या रूममध्ये आले होते आणि खाली आले आणि बघते तर मम्माच्या कमरेत खूप उसण भरली होती. तिला खूप त्रास झाला आणि मग तिला चालता पण येईना आणि म्हणून आम्ही दोघीजणी खूप अस्वस्थ आहोत, दुसरं काही कारण नाही आहे. सायली म्हणते अगं मग मला सांगायचं होतं ना, मी पण गेले असते ना आईंसोबत हॉस्पिटलला. अस्मिता म्हणते की नाही इतकं सिरियस काहीच नाही आहे. अगं बघ ना, म्हणून तर आम्ही दोघी तरी कुठे गेलो तर आम्ही इथेच आहोत ना, आणि मम्माच म्हणाले की याची काहीसुद्धा गरज नाही म्हणून, असं अस्मिता सांगत असते. आणि श्वेताला वाटत असते की अरे एवढा चान्स का आपल्या हातातून जातोय म्हणून. आणि प्रतिमा त्या म्हणतात आणि अगं ते दोघंजण एवढ्यात येतील सुद्धा ना हॉस्पिटलमधून, मग एवढं काय टेन्शन घ्यायचे. आणि श्वेता मनातल्या मनात म्हणते की अर्जुन मरतो हे सायलीला कळण्याचा एक मस्त
मस्त चान्स होता तोही गेला. पण आता मी ना काही करून सायलीपर्यंत ना ही बातमी तर पोहोचवणारच. म्हणून आहे ना ही मुद्दामून श्वेताना घाणतोंड करून बसते जेणेकरून सायलीला संशय यावा. आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग खरंच खूप छान होता ना. तुम्हाला आवडला ना? तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ जर का फेसबुकवरून पाहत असाल तर प्लीज माझ्या पेजला फॉलो करा. आता आपण पाहतो उद्याच्या भागामध्ये ना, इकडे चैतन्य, अश्विन सगळेजण पुन्हा पुन्हा अर्जुनकडे ICUच्या काचेतून बघत असतात. आणि आता अस्मिताची खूप मिस कॉल येऊन गेली म्हणून अश्विन आता कॉल बॅक करतो अस्मिताला आणि म्हणतो, हॅलो अस्मिता, अगं दादाची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे का? नेमका हा फोन आहे ना, दादाचा जीव धोक्यात आहे. हे वाक्य नेमकी सायली ऐकते आणि सायली हॉस्पिटलला येते आणि थांबा म्हणून जोरात हाक मारते आणि अर्जुनला बघते आणि म्हणते की अहो, तुम्ही मला शब्द दिला होता ना की तुम्ही सुखरूप घरी याल म्हणून, अहो उठा ना. आणि हे सगळं ना कुणीतरी रेकॉर्ड करून आहे ना प्रियाला पाठवत असतं. आता पाहूया उद्याच्या भागात आणखीन काय होतं ते. तोपर्यंत पाहत राहा माझी आवडती सिरियल. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर आणि बाय.